नमस्कार मित्रांनो, आर्य टीव्हीच्या या आध्यात्मिक चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण अद्वैतानुभूती ग्रंथातील श्लोक 15 ते श्लोक 21 पर्यंतचे विवेचन ऐकणार आहोत. तर चला आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. आजचा 15वा श्लोक आहे. यथा बुद्बुदानाशेन जलानाशो न कहिर्चित तथा प्रपंचानाशेन नाशः स्यात् आत्मनो नहि. याचा भावार्थ असा आहे, जसा बुडबुड्याचा नाश झाला तरी पाण्याला काहीही होत नाही, तसेच प्रपंचाचा नाश झाला तरी आत्म्याला काहीही होत नाही. या श्लोकात शंकराचार्य बुडबुडाच्या आणि पाण्याच्या दृष्टांत वापरून आत्मा आणि प्रपंच यातील नात्यांचे वर्णन करतात. बुडबुडा पाण्यातून तयार होतो, पण त्याचा वेगळा स्वभाव दिसतो. जेव्हा बुडबुडा फुटतो तेव्हा तो पुन्हा पाण्यात विलीन होतो. याचा अर्थ बुडबुडा अस्तित्वात असो वा नसो, पाणी तसंच चिरंतन राहतं. त्याचप्रमाणे प्रपंच हा मायेचा परिणाम असून आत्म्यापासून वेगळा नाही, तो केवळ भास आहे. प्रपंचाचा नाश झाला तरी आत्मा अजर अमर अविनाशी राहतो. यावरून हे स्पष्ट होते की प्रपंच हा नाशिवंत आहे आणि आत्मा अनंत आणि शाश्वत आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण जगातील सर्व भौतिक गोष्टींना तात्पुरते मानावे. ज्या गोष्टींना आपण स्थायी समजतो, जसे शरीर, नाती, संपत्ती, त्या वस्तुतः नश्वर आहेत. आत्मज्ञान प्राप्त केल्यावर खरे चिरंतन सत्य समजते. आत्मा हा अद्वैत तत्वाचा आधार असून तो कधीही नाहीसा होत नाही. पुढचा श्लोक पाहूया. अहिर्निर्वयनीय जातः शुच्च आदि नहि माप्नुयात् तथा स्थूलादि संभूता नाप्नुयात इमम. जसे सापाच्या कातड्यापासून बनलेले काहीही सापाचे गुण धारण करत नाही, तसेच स्थूल शरीराद्वारे निर्माण झालेले काहीही आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. शंकराचार्य इथे एक उत्तम दृष्टांत देतात. सापाची कात निर्लवयनी ही फक्त एक बाह्य आवरण असते. ती सापाचा भाग होती, पण ती फक्त बाह्य स्वरूप आहे. त्याचा सापाशी थेट संबंध नाही. त्याचप्रमाणे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर आत्म्यापासून उद्भवलेले असले तरी ते आत्म्याचा शुद्ध स्वरूपाला दूषित करू शकत नाही. आत्मा हा शुद्ध, नित्य आणि अद्वैत स्वरूपाचा आहे. शरीर, मन, बुद्धी ही मायेच्या प्रभावामुळे निर्माण झालेली आहे. जसे सापाच्या कातड्याचे काही गुण सापामध्ये जात नाही, तसेच शरीरातील दोष आत्म्याला स्पर्श करत नाही. यावरून आत्म्याची अनंतता आणि शुद्धता अधोरेखित होते. आध्यात्मिक साधकाला हे जाणून घ्यायला हवे की त्याचे खरे स्वरूप शरीर, मन आणि बुद्धीपेक्षा वेगळे आहे. या बाह्य गोष्टी आत्म्याच्या असीम शुद्धतेला बाधा आणत नाहीत. आत्मज्ञान हेच या भ्रमातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. पुढचा श्लोक ऐकूया. तज्ञात्वा च मह्यर्यद अवद आत्मत्वेन न मन्यते आत्मत्वेन सदा अज्ञानी त्यक्तदेहं त्रयं तथा. जसा साप कात सोडतो आणि त्याला स्वतःशी जोडत नाही, तसेच ज्ञानी पुरुष देहत्रय स्थूल, सूक्ष्म, कारण त्यागून आत्मस्वरूप जाणतो. शंकराचार्य या श्लोकात आत्म्याचे अनासक्त स्वरूप स्पष्ट करतात. सापाला स्वतःची कात फेकून दिल्यावर त्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. त्याचप्रमाणे आत्मा स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर या तिन्ही पासून वेगळा आहे. आत्मा हा शरीर नाही, कारण शरीर जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेले असते.
पण आत्मा चिरंतन आहे. ज्ञानी व्यक्ती हे सत्य ओळखतो आणि शरीराची असलेली ओळख पूर्णपणे सोडून देतो. ती फक्त आत्म्याशी एकरूप होते. शरीर, मन, बुद्धी ही साधने आहेत. ती आत्म्याचे खरे स्वरूप नाहीत. अशा प्रकारे आत्म्याची अनुभूती म्हणजेच पूर्ण ज्ञानप्राप्ती होय. पुढचा श्लोक पाहूया. अहिर्नर्वलनी नाशाद अहिरानाशो यथा नहि देहत्रय विनाशेन न आत्मा नाशः तथा भवेत. जसे सापाच्या कातड्याचा नाश झाला तरी सापाला काहीही होत नाही, तसेच देहत्रयाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. शंकराचार्य आत्म्याच्या अमरत्वाचे वर्णन करतात. सापाची कात जळाली किंवा नष्ट झाली तरी साप सुरक्षित राहतो. यावरून ते सांगतात की शरीराचे कोणतेही रूप नष्ट झाले तरी आत्मा त्यावर अवलंबून नसतो. आत्मा ही शुद्ध चेतना आहे आणि शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून नसते. ज्ञानी व्यक्तीला हे समजते की आत्मा हेच खरे रूप आहे आणि शरीर नाशिवंत आहे. हा दृष्टिकोन स्वीकारल्यावर मरणाची भीती नाहीशी होते आणि मोक्षाची अनुभूती होते. आत्माच्या या अद्वैत स्वरूपाची जाणीव साधकाला मुक्तीच्या मार्गावर नेते. पुढचा श्लोक पाहूया. तक्रादी लवण उपेतम आज्ञे लवणवद यथा आत्मा स्थूल आदि संयुक्ता दृश्यते स्थूलकादिवद. जसे तक्रामध्ये मिसळलेले मीठ सर्वत्र मिसळले असते, तसेच आत्मा स्थूल सूक्ष्म कारण शरीरामध्ये असूनही त्याने दूषित होत नाही. या श्लोकात शंकराचार्य आत्म्याच्या निर्दोष तत्वाचे वर्णन करतात. जसे तक्रामध्ये म्हणजे मठ्ठामध्ये मीठ पूर्णपणे मिसळले असते, तसेच आत्मा सर्व शरीरामध्ये विद्यमान असतो. तरीही जसा मिठाचा गुण तक्रामध्ये बदल घडवत नाही, तसा आत्मा शरीराचे दोष स्वतःवर घेत नाही. आध्यात्मिक साधनेसाठी याचा अर्थ असा की आत्मा नेहमीच पवित्र आणि शुद्ध असतो. भौतिक दोष हे शरीराशी निगडीत असतात, आत्म्याशी नाही. या जाणीवेमुळे साधक आपले लक्ष आत्म्याच्या अनुभूतीवर केंद्रित करतो. पुढचा श्लोक पाहूया. अयः काष्ठ आदिकं यद्वद वहिन वद वहिन योगतः भाति स्थूल आदिकं सर्वं आत्मवत स्वयात्मा योगतः. जसे लाकूड किंवा लोखंड अग्नीच्या सहवासाने उजळते, तसेच आत्म्यामुळे स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर तेजस्वी दिसते. शंकराचार्य आत्म्याच्या प्रकाशमय स्वरूपावर प्रकाश टाकतात. जसे अग्नीच्या सान्निध्यामुळे लाकूड आणि लोखंड चमकतं, तसेच आत्माच्या उपस्थितीमुळे शरीर, मन, बुद्धी कार्यरत असतात. शरीर स्वतः चेतन नाही, आत्म्यामुळेच त्याला जीवन मिळते. ही अनुभूती साधकाला देहभानाच्या पलीकडे जाऊन आत्मभान देत आहे. आत्मा हा सर्व क्रियांना प्रकाश देणारा आणि अनुभव घेणारा आहे. आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजेच मोक्षप्राप्ती आहे. पुढचा श्लोक पाहूया. दाहको नैव दाह्यं साद दाह्यं तद्वन न दाहका नैव आत्मा यमनात्मा स्यात् आत्मायं न चात्मकः. जसे आग, दाहक आणि जळणारी वस्तू दाह्य वेगळे असतात, तसेच आत्मा आणि शरीर हे देखील एकमेकापासून भिन्न आहेत. आत्मा ना शरीर आहे ना शरीराचा कोणताही भाग.
आत्मा शाश्वत आणि अविनाशी आहे, तर शरीर नाशवंत आणि तात्पुरते आहे. आद्य शंकराचार्यांनी या विचारांमध्ये आत्मा आणि शरीर यांच्यातील स्पष्ट भेद मांडला आहे. ते सांगतात की जसे आग आणि जळणारी वस्तू यांच्यामध्ये एक संबंध असतो, परंतु दोन्ही स्वतंत्र असतात, तसेच आत्मा आणि शरीर यांचे नाते आहे. आग जळणाऱ्या वस्तूला जाळते पण स्वतः जळत नाही. त्याचप्रमाणे आत्मा शरीरात वास करतो, परंतु आत्मा आणि शरीर यांचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर शंकराचार्य यांचे हे स्पष्ट म्हणणे आहे की शरीर हे तात्पुरते व नाशवंत आहे, परंतु आत्मा शाश्वत, अविनाशी आणि परिपूर्ण आहे. शरीर नष्ट झाले तरी आत्म्याच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही. आत्मा शुद्ध, निराकार आणि कायम स्वरूपी स्वरूपाचा आहे, तर शरीर हा फक्त एक तात्पुरता आवरण आहे जो कालांतराने नष्ट होतो. या विचारातून शंकराचार्य आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा म्हणजेच आत्म्याचा शोध घेण्याची प्रेरणा देतात. आपले खरे स्वरूप हे शरीराची समिती नाही, कारण शरीराचे नाश होणे हे केवळ भौतिक स्तरावर घडते. आत्मा कधीही नाश पावत नाही. हा विचार आपणास आत्मा आणि शरीर यातील भेद ओळखून आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाचा अनुभव घेण्यास प्रेरित करतो. तर आजचं विवेचन इथेच संपतं. भेटूया पुढच्या भागात एक नवीन श्लोक आणि त्यांच्या विवेचनासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.